का बोललेस मला इथे? तुला नाही माहिती? तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं नाहीये? लग्न करायलाच हवं का? अरे पण तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? तू म्हणालेस मला तसं. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळं खोटं होतं. अगं हो, आहे प्रेम, आवडतेस तू. मग का असं बोलतोयस? लग्न करत नाही याचा अर्थ असा नाही होत की माझं तुझ्यावरती प्रेम नाही. म्हणजे बंधनात अडकायचं नाहीये तुला. कमिटमेंट्स नको, जबाबदाऱ्या नको कुठल्या. आज मी आवडते, लग्नानंतर दुसरी कोणी आवडली तर लपून छपून जावं लागेल ना. मला कळलं तर माझी रडारड, भांडण तंटे, वादविवाद, पुन्हा तुझ्या डोक्याला ताप. त्यापेक्षा लग्नच नको, होय ना? जितके दिवस चालले तितके दिवस चालू दे, नंतर देईन सोडून. हेच आहे ना तुझ्या मनात? तू इतका चीप असशील ना वाटलं नव्हतं. झालं बोलून. माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे माहिती आहे तुला. तुला प्रपोज करायच्या आधी मी घरच्यांना सांगितलं होतं की मला ही मुलगी आवडते म्हणून. तरी मी तुला सोडून एखाद्या दुसऱ्या मुलीवरती प्रेम करेन हा विचार तरी कसा आला का तुझ्या मनात? एवढाच विश्वास आहे माझ्यावर. आपण प्रेम असं बोलून कळत नाही ना. लग्न करून कळतं. तसं असतं तर मग लव्ह मॅरेज मध्ये डिवोर्स का होतात ग? त्यांची कारणं वेगळी असतील. मला बाकीच्यांचं ऐकायचं नाहीये. तुला माझ्याशी लग्न करायचंय की नाही तेवढं सांग. अरे सोन्या, लग्नानंतर सगळं बदलतं. मला सकाळी उशिरा उठायची सवय आहे. एक दिवस करशील सण, नंतर माझी रूम पाहिली किती अस्तव्यस्त असते ते. जेव्हा तू घरी येतेस तेव्हा तू मला चिडवतेस, पण जेव्हा तू लग्न करून राहायला येशील ना तेव्हा तूच राग करशील. त्यात तुला जेवण बनवता येत नाही. जेवणात तिखट मीठ कमी जास्त झालं ना की कोण ना कोण काहीतरी बोलणार, मग भांडण, रडारड. अगं दिवसभरात एवढी कामं असतात ना की ते करता करता तुला फ्रेंडसोबत बोलायला सुद्धा वेळ मिळणार नाही. आयुष्य बदलत चाललंय, आपण आधीसारखे राहिलो नाही याची जाणीव होईल तुला. मनासारख्या गोष्टी होत नाही किंवा ज्याची आपल्याला सवय आहे त्या व्यतिरिक्त भलतंच काहीतरी घडतंय आणि आपल्या दोघांमध्येच भांडणं होणार. मी नाही भांडणार, आय प्रॉमिस. अरे हो, तू नाही भांडणार. खूप समजूतदार आहेस तू. पण या सगळ्या गोष्टी करता करता तुझं स्वतंत्र हरवून जाईल ना. आता बघ, 1-2 वर्षात आपल्याला बाळ होणार. त्याचं सगळं करता करता दिवस कसा निघून जाईल तुझाच तुला कळणार नाही. अरे पण चेंज हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. कांदे पोहेच्या कार्यक्रमापासून वराती सोबत तुझ्या बरोबर तुझ्या सोबतीनं तुझ्या घरी यायचंय मला. कोणती पत्रिका छापायची, गेस्ट लिस्ट, लग्नाचा शालू, दागिने सगळं एन्जॉय करायचं. शुभ लग्न सावधान म्हणताना अंगावर जेव्हा अक्षता पडतात ना तेव्हा त्या वधूच्या मनात काय चाललेलं असतं ते अनुभवायचंय मला. कंबर दुखेपर्यंत वाकून वाकून प्रत्येकाच्या पाया पडायचे. एवढं सगळं करून दमलेली असली तरी देखील तुझ्या सोबतीनं हसत हसत फोटोज क्लिक करायचे, कारण त्या आठवणी कायम माझ्या सोबत राहणार आहे. लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा तुझ्या घरच्या उंबरठ्यावर पोहोचू ना तेव्हा दारावर अडवणाऱ्या तुझ्या बहिणीला उखाणा ऐकवायचं मला. जेवण करताना कधीतरी तिखट मीठ कमी जास्त होईल रे, पण आपली मुलगी घरच्या जबाबदाऱ्या लक्षात घेते ह्या माझ्या आई बाबांना दिसेल ना तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं ते समाधान पाहायचं मला. मी माझं स्वातंत्र्य गमावत नाहीये रे, एक नवं जग जगू पाहते तुझ्या सोबतीने. मला या सगळ्या गोष्टी जगायच्या. आत्ताच बाबांशी बोलत आहे. या रविवारी येतोय आम्ही तुझ्या घरी लग्नाचं बोलायला. अगं बघतेस काय, मस्ती करत होतो. काय रे, पुन्हा विचारशील का लग्न करायलाच हवं का?